हो टीचर. हाय गाईज, वेलकम टू दिशा क्लासेस. आज आपण स्टँडर्ड 9th मधील मॅथ्स पार्ट 1 मधील 5th चॅप्टर द लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स त्यामधील प्रॅक्टिस सेट 5.1 मधील थेरी पार्ट पाहणार आहोत. ओके. कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. हॅलो स्टुडंट्स, आज आपण या व्हिडिओमध्ये 5th चॅप्टर लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स पाहणार आहोत. पहा, हा सेम चॅप्टर आपल्याला 8th स्टँडर्ड मध्ये पाहिला होता, पण त्याचं नाव थोडंसं डिफरंट होतं, लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल्स. ठीक आहे. मग फर्स्ट आपण थोडासा रिकॉल घेऊ. सी, आता या चॅप्टर मध्ये आपल्याला कोणते पॉइंट्स पाहायचे आहेत? सी, फर्स्ट इंट्रोडक्शन मीन्स व्हॉट इज द मीनिंग ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. मीन्स लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल हा मीनिंग आपण 8 मध्ये पाहिलाय, पण 2 व्हेरिएबल्स असतात ह्याचा मीनिंग काय याच्याबद्दलची इंट्रोडक्शन सुरुवातीला आपण पाहणार आहोत. देन वी सी द मीनिंग ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स. सायमल्टेनियस इक्वेशन्स कोणाला म्हणतात? And then we solving the simultaneous equations means which methods are here to solve the simultaneous equations. बघा, हा सेम चॅप्टर आपल्याला 10th स्टँडर्डला सुद्धा आहे. आता ह्या ठिकाणी 9th स्टँडर्ड मध्ये आपल्याला दोनच मेथड आहेत सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या. आणखीन रिमेनिंग दोन ज्या मेथड आहेत त्या आपण 10th स्टँडर्ड मध्ये सॉल्व्ह करण्यासाठी यूज करणार आहोत. पण 9th स्टँडर्ड मध्ये ज्या मेथड आपण यूज करणार आहोत त्या मेथड आपण 10th स्टँडर्ड मध्ये वर्ड प्रॉब्लेम साठी यूज करू शकतो. म्हणजे 9th स्टँडर्ड हा तुमचा बेस आहे. जर तुम्हाला आज हा चॅप्टर व्यवस्थित समजला तर 10th स्टँडर्ड मध्ये चॅप्टर नंबर फर्स्ट इज द लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे, तो तुम्हाला क्लिअरली समजून जाईल. त्यामुळे तुम्हाला या चॅप्टरचा सिरियसली अभ्यास करायचा आहे आणि सिरियसली सगळे कन्सेप्ट क्लिअर करायचे आहे. ओके. त्याच्यानंतर आपल्याला वर्ड प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन सायमल्टेनियस इक्वेशन्स. म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशनचा मीनिंग काय, त्याच्या मेथड कोणत्या सॉल्व्ह करण्याच्या, आणि मेथड झाले की त्याची वर्ड प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे शाब्दिक उदाहरणं आपण पाहणार आहोत, ते सॉल्व्ह आपण कशी करणार, हा सगळा पार्ट तुम्हाला या चॅप्टर मध्ये पाहायचा आहे आणि तो आपण 1 बाय 1 करून पाहणार आहोत. देन सी, फर्स्ट वी रिकॉल दॅट इज लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल. याचा मीनिंग तुम्हाला माहिती आहे का? लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल, a equation which contains one variable. See, some examples are given here. First example is m plus 3 is equal to 5. In this equation, m is the variable. See the second one, 3y plus 8 is equal to 22. In this equation, y is the variable. And third one is 2p is equal to p plus 4 upon 9. Means in third equation, the variable is p here. See, in all these equations here, only one variable is here. Then here we solve this equation. See, if one variable is there here, means we can solve it easily. Means here we find the value of m. How we find? We are taking here m is equal to 5. We are taking this 3 on the right side. जो पॉझिटिव्ह 3 आहे तो आपण राईट साइडला घेणार, मीन्स इट इज निगेटिव्ह 3. मीन्स m ची व्हॅल्यू या इक्वेशन साठी इथे आपल्याला 2 आली. पहा, एकच व्हेरिएबल आहे, एकाच व्हेरिएबलची आपण व्हॅल्यू पटकन काढू शकतो. सी द सेकंड वन. आता सेकंड इक्वेशन काय आहे पहा, 3y plus 8 is equal to 22. आता व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे व्हेरिएबलच्या सोबत जे नंबर्स आहेत किंवा व्हेरिएबल ज्या साईडला आहे त्या साईडला कोणकोणते नंबर्स दिसत आहेत. एक तर इथं 8 हा नंबर दिसतो आणि सेकंड इथं 3 हा नंबर दिसतो. थोडासा जो लांब आहे म्हणजे 8 आहे, या 8 ला आपल्याला या ठिकाणी या बाजूकडून रिमूव्ह करायचा आहे. मीन्स हिअर वी राईट 3y इज इक्वल टू 22. आता हा जो 8 आहे तो आपल्याला कॉन्स्टंट टर्म पाशी घ्यायचा आहे, म्हणजे 22च्या शेजारी न्यायचा आहे, म्हणजे तो प्लस आहे तो मायनस होईल. मीन्स हिअर 3y इज इक्वल टू 22 मधून 8 गेले, किती राहिले पहा, सबट्रॅक्शन केल्यावर किती येईल, 22 मायनस 8, इट इज इक्वल टू 14. बरोबर आहे. मीन्स y ची व्हॅल्यू किती येईल, आता इथे 3 हा मल्टिप्लिकेशनचा फॅक्टर आहे, मीन्स 14 अपॉन 3 इज द व्हॅल्यू फॉर द y फॉर गिवन इक्वेशन. आता थर्ड इक्वेशन पहा,
3p इज इक्वल टू p प्लस 4/9. आता आधीच्या इक्वेशन पेक्षा या इक्वेशन मध्ये p हा व्हेरिएबल बोथ साईडला आहे. मग ज्यावेळी अशी कंडिशन येते त्यावेळी तो व्हेरिएबल आपण हा एका साईडला घेणार. मीन्स वी आर टेकिंग दिस व्हेरिएबल ऑन लेफ्ट साइड. आपण तो व्हेरिएबल लेफ्ट साईडला घेणार. मीन्स वी टेक धिस p फ्रॉम राईट साइड टू लेफ्ट साइड. आता तो पॉझिटिव्ह आहे पहा. मीन्स 2p मायनस p इज इक्वल टू 4/9. 4/9 ऍज इट इज आपण ठेवला. 2p मायनस p म्हणजे किती आलं? p. p इज इक्वल टू 4/9. बघा p ची व्हॅल्यू आली. आता इथं आपण हे सगळे इक्वेशन्स पाहिले. या प्रत्येक इक्वेशन मध्ये एक व्हेरिएबल आहे. फर्स्ट इक्वेशन मध्ये m आहे, सेकंड मध्ये y आहे आणि थर्ड मध्ये p व्हेरिएबल आहे. जरी हा व्हेरिएबल 2 टाइम्स असेल तर एकच व्हेरिएबल आहे. p हा एकच व्हेरिएबल आहे. तो किती वेळा येऊ दे पण एकच व्हेरिएबल आहे. मीन्स ऑल these equations are linear equation in one variable. या सर्व इक्वेशनला आपण linear equation in one variable म्हणणार. See, there is only one variable in above equation. प्रत्येक इक्वेशन मध्ये एकच व्हेरिएबल आहे. And the degree of variable is 1. आता डिग्री हा कॉन्सेप्ट आपल्याला माहित आहे. व्हॉट इज डिग्री? आपण डिग्री कोणाला म्हणतो? बोला. व्हॉट इज डिग्री? फर्स्ट टर्म मध्ये आपण चॅप्टर पाहिलेला आहे पॉलिनॉमियल्स. त्याच्यात आपण डिग्री पाहिलेली आहे. इफ द डिग्री ऑफ गिवन व्हेरिएबल इज 1 देन इट इज अ लिनियर पॉलिनॉमियल. म्हणजे ह्या ठिकाणी मॅक्झिमम इंडेक्स हा व्हेरिएबलचा 1 आहे. m चा इंडेक्स 1 आहे, y चा इंडेक्स 1 आहे, p चा पण इंडेक्स 1 आहे. म्हणजे अशी इक्वेशन ज्याच्यात एकच व्हेरिएबल आहे आणि त्या व्हेरिएबलचा इंडेक्स हा 1 इंडेक्स और डिग्री ही 1 आहे. अशा इक्वेशन्सला आपण लिनियर इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल म्हणणार. हा सगळा कॉन्सेप्ट आपला 8th स्टँडर्ड मध्ये झालाय. ठीक आहे. आता आपल्याला काय पाहायचं आहे तर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. आता इथं नावच सांगतो बघा टाईप. हे टाईप ऑफ लिनियर इक्वेशन्स आहेत. आता इथं टू व्हेरिएबल्सचा अर्थ काय की दिलेल्या इक्वेशन्स मध्ये 2 व्हेरिएबल्स असणार. देन वी सी हिअर सम एक्झाम्पल्स. सी फर्स्ट वन, x plus y is equal to 12. This is the first equation. हे फर्स्ट इक्वेशन आहे. सेकंड वन, 2x minus 3y is equal to 9. And third one is 3m minus 5n is equal to 4. बघा 3 इक्वेशन्स आपण इथं कन्सिडर केलेले आहेत. फर्स्ट इक्वेशन मध्ये x आणि y हे 2 व्हेरिएबल्स आहेत. सेकंड इक्वेशन मध्ये x आणि y हे 2 व्हेरिएबल्स आहेत. आणि थर्ड इक्वेशन मध्ये m आणि n हे 2 व्हेरिएबल्स आहेत. बघा दिलेल्या इक्वेशन मध्ये 2 व्हेरिएबल्स आहेत. मीन्स इट इज अ 2 व्हेरिएबल इक्वेशन. मग हे लिनियर इक्वेशन का म्हणायचं? लिनियरची डेफिनेशन काय होती? व्हेन द गिवन इक्वेशन्स आर लिनियर इक्वेशन्स, व्हेन द डिग्री ऑफ द व्हेरिएबल इज 1 देन इट इज अ लिनियर इक्वेशन. दिलेली इक्वेशन लिनियर इक्वेशन कधी असेल? जेव्हा त्या व्हेरिएबलची डिग्री 1 असेल. पहा इथं x ची डिग्री म्हणजे x चा इंडेक्स 1 आहे, y चा पण इंडेक्स 1 आहे. सिमिलरली सेकंड इक्वेशन मध्ये पण इंडेक्स 1 दिसतो आणि थर्ड मध्ये m चा पण इंडेक्स 1 आहे आणि n चा पण इंडेक्स इथे 1 आहे. मीन्स द इक्वेशन्स which contains 2 variables having the degree as a 1, then such equations are known as linear equations in 2 variables. See here, 2 variables are in the given equation. Degree of each variable is 1. प्रत्येक variable ची डिग्री ही 1 आहे. Then above equations are known as linear equations in 2 variables. दोन्हीतला फरक समजला? 1 व्हेरिएबल असेल तर त्याला आपण लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल म्हणणार आणि जर 2 व्हेरिएबल्स असतील तर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. आणि आपल्याला या चॅप्टर मध्ये लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स बद्दल आपल्याला पाहायचं आहे. आता आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स बद्दल थोडी माहिती घेऊ. सी, कन्सिडर x and y are the two numbers we can form the equation as. आता इथं x and y हे 2 नंबर्स आहेत किंवा 2 टर्म्स आहेत. त्या 2 टर्म्स आपण इथे इक्वेशनच्या फॉर्म मध्ये लिहिले. व्हॉट इज दॅट फॉर्म? दॅट इज x plus y is equal to 12, x minus y is equal to 8. म्हणजे ह्या ठिकाणी 2 इक्वेशन आपण तयार केले. 2 नंबर्स आहेत. 2 नंबर्सची ऍडिशन ही 12 आहे आणि त्याच 2 नंबर्सची सबट्रॅक्शन किंवा डिफरन्स हा 8 आहे.
म्हणजे ह्या ठिकाणी आपण हे दोन इक्वेशन्स तयार केले. देन सी द फर्स्ट वन, x प्लस वाय इज इक्वल टू 12. आता ह्या इक्वेशन मध्ये दोन व्हेरिएबल्स आहेत, x आणि y. पण x आणि y ची ऍडिशन 12 आहे. मीन्स हिअर वी राईट द सोल्युशन. सोल्युशन्स म्हणजे काय, तर ह्या ठिकाणी आपण कोणत्या व्हॅल्यूज ह्या इक्वेशन साठी सॅटिस्फाईड होऊ शकतात. मीन्स फॉर एक्झाम्पल, जर आता इथं आपण घेतलं x इज इक्वल टू, जर मी 2 घेतलं तर y इज इक्वल टू किती येईल, बोला. x ची व्हॅल्यू जर मी 2 घेतली तर y 10. किती येईल, 10. येईल. ओके. जर x ची 10. व्हॅल्यू मी 10. इकडे 7 घेतली तर y किती येईल, 4, 5, 5. 5. ओके. बर, x ची व्हॅल्यू जर मी 10 घेतली तर y किती येईल, 2. 2 येईल. आता x ची व्हॅल्यू फॉर एक्झाम्पल मी ह्या ठिकाणी 14 घेतली तर y ची व्हॅल्यू किती येईल, Negative 2. मायनस. बघा, म्हणजे ह्या ठिकाणी आपण असे बरेच ह्या एकाच इक्वेशनचे सोल्युशन्स काढू शकतो. आता हे सोल्युशन्स आहेत, पण फायनली आपण सोल्युशन कसं लिहायचंय, वी राईट इट इन ऑर्डर्ड पेअर. मीन्स 2, 10. नेक्स्ट सोल्युशन आहे 7, 5. थर्डचं सोल्युशन आहे 10, 2. ठीक आहे. आणि फोर्थ सोल्युशन आपण लिहिणार 14, निगेटिव्ह 2. ठीक आहे. हे एक इक्वेशन आपण कन्सिडर केलं. देन वी सी द सेकंड इक्वेशन. आता सेकंड इक्वेशन घेऊ. सेकंड इक्वेशन काय दिले आपल्याला, x मायनस ay इज इक्वल टू 8. इट इज अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. ठीक आहे. मग आता इथं x ची व्हॅल्यू आपण कन्सिडर करू. फॉर एक्झाम्पल मी ह्या ठिकाणी x ची व्हॅल्यू जर 9 कन्सिडर केली, ठीक आहे, तर y ची व्हॅल्यू किती येईल, म्हणजे दोन नंबर्स -1. नाही, नुसतं -1 नाही येणार. -1 आला तर काय होईल, -1 इंटू हा मायनस तो प्लस होईल आणि 9 प्लस 1 हा 10 येईल. आपल्याला x मायनस y म्हणजे दोन नंबरचा डिफरन्स हा आपल्याला 8 पाहिजे. म्हणजे 9 मधून जर 1 मायनस केला तर आपल्याला 8 मिळतो. ठीक आहे. सेकंड पेअर आपण घेऊ शकतो. जर मी x ची व्हॅल्यू 10 घेतली तर y ची व्हॅल्यू किती येईल, 2 येईल. करेक्ट. ठीक आहे. आता x ची व्हॅल्यू फॉर एक्झाम्पल मी 6 घेतली तर y ची व्हॅल्यू किती येणार, बघा बरं, जरा असं कॉम्प्लिकेटेड घेतलंय मी. दोन नंबरचा डिफरन्स 8 -2. किती येईल, करेक्ट, -2. बरोबर आहे, -2 येईल. बघा, 6 मायनस -2, मायनस मायनस प्लस झालं म्हणजे 6 प्लस 2 हा 8 आला. ठीक आहे. अजून एक पेअर घेऊ आपण. x ची व्हॅल्यू फॉर एक्झाम्पल मी ह्या ठिकाणी 4 घेतली तर y ची किती येईल, -4. -4. Okay. We write these solutions in ordered pair. 9, 1. सेकंड सोल्युशन आलं आपल्याला 10, 2. थर्ड सोल्युशन आलं आपल्याला 6, निगेटिव्ह 2. नेक्स्ट सोल्युशन आलं आपल्याला 4, निगेटिव्ह 4. बघा, आपण सेकंड इक्वेशन सॉल्व्ह केलं, तिथं पण आपल्याला भरपूर सोल्युशन्स मिळतात. फर्स्ट इक्वेशन आपण सॉल्व्ह केलं, तिथं पण आपल्याला भरपूर सोल्युशन्स मिळतात. पण ऍट अ टाइम, एकाच वेळी आपण दोन्ही इक्वेशनचा विचार करायचा आहे. वी सॉल्व दी इक्वेशन सायमल्टेनियसली ऍट द सेम टाइम. दोन्ही इक्वेशन्स आपल्याला एका टाइमलाच सॉल्व्ह करायचे आहेत. मीन्स व्हॉट इज द सोल्युशन विच सॅटिस्फाईड बोथ द इक्वेशन्स. म्हणजे असं कोणतं सोल्युशन ह्या ठिकाणी येईल दोन्ही इक्वेशनला सॅटिस्फाईड करू शकतं. बघा बरं, 10 and 2. करेक्ट, 10 and 2. बघा, दोघांच्या मध्ये हे सोल्युशन आहे, 10 and 2. अजून कोणतं येतं का बघा बरं सोल्युशन, याच्या व्यतिरिक्त कोणतं सोल्युशन येतं का, बघा. एकाच वेळी जर आपण एक इक्वेशन कन्सिडर केलं तर भरपूर सोल्युशन्स आपण घेऊ शकतो. मेनी सोल्युशन्स आर देअर. बट इफ वी कन्सिडर 2 इक्वेशन्स ऍट द सेम टाइम, then here we find only one solution, unique solution. आपल्याला ह्या ठिकाणी एकच सोल्युशन मिळतं. कधी युनिक सोल्युशन मिळतं, ज्यावेळी आपण एकाच वेळी ऍट द सेम टाइम दोन इक्वेशनचा विचार करतो. मीन्स हिअर वी सॉल्व 2 इक्वेशन्स ऍट द सेम टाइम, then such equations are known as simultaneous equations.
अशा इक्वेशनलाच आपण इथे सायमल्टेनियस इक्वेशन्स म्हणणार. ठीक आहे. आता इथे पहा, when we consider at the same time two linear equations, एकाच वेळी आपण दोन लिनियर इक्वेशन्स कन्सिडर केले. कोणते दोन इक्वेशन्स कन्सिडर केले? दॅट इज x प्लस y इज इक्वल टू 12. आणखीन सेकंड इक्वेशन x मायनस y इज इक्वल टू 8. We take it in consideration these two equations at the same time. Okay, we get unique solution. दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह करताना आपल्याला युनिक सोल्युशन मिळालं बघा. दोन्ही इक्वेशनचं सोल्युशन काय मिळालं इथं? That is 10 and 2. Means if we solve two equations at the same time, we get here one solution, unique solution. Then such equations are called as simultaneous equations. बघा, हे दोन्ही लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहेत. पण लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल ज्यावेळी आपण एकाच वेळी एकापेक्षा जास्त इक्वेशन्स विचारात घेतो आणि ते इक्वेशन सॉल्व्ह करतो, त्यावेळी तेच लिनियर इक्वेशनला आपण सायमल्टेनियस इक्वेशन्स म्हणणार. म्हणजे इथून पुढे आपल्याला एक्सरसाइज मध्ये लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स हे आहे, पण दोन इक्वेशन ज्यावेळी आपण विचारात घेणार त्यावेळी आपल्याला इथं तो शब्द येईल सायमल्टेनियस इक्वेशन्स. फॉर एक्झाम्पल, दोन इक्वेशन्स दिले असणार आहेत आणि सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन्स असा क्वेश्चन असणार. मी सायमल्टेनियसचा मीनिंग काय की सायमल्टेनियसली आपण दोन्ही इक्वेशन ऍट अ टाइम सॉल्व्ह करून सोल्युशन काढू शकतो. हा, आता आपण लिनियर इक्वेशन सायमल्टेनियस इक्वेशनचा मीनिंग पाहिला. The next term is general form of the linear equation in two variables. प्रत्येक वेळी प्रत्येक टाइपचे इक्वेशन जर आपण कन्सिडर केलं तर त्याच्यासाठी एक जनरल फॉर्म्युला असतो. म्हणजे त्या फॉर्म्युल्याच्या टाइप मध्ये हे इक्वेशन आपण जनरली लिहू शकतो. व्हॉट इज दॅट फॉर्म्युला? सी हियर. The general form of the linear equation in two variable is ax plus by plus c is equal to 0. हा जनरल फॉर्म्युला आहे बघा. ax plus by plus c is equal to 0, where a, b, c are the real numbers. a हा कोएफिशियंट आहे x चा, b is the coefficient of y and c is the constant term. म्हणजे ह्या ठिकाणी a, b, c हे रियल नंबर्स आहेत and a and b are non-zero at the same time. कंडिशन काय दिली बघा, एकाच वेळी a आणि b ची व्हॅल्यू ह्या ठिकाणी 0 नको आहे. आता या कंडिशनचा मीनिंग सांगा मला. जर a ची व्हॅल्यू आपण 0 घेतली, a इज इक्वल टू 0 घेतला, तर फर्स्ट टर्म 0 येईल. मग ते इक्वेशन मध्ये ठीक आहे y हे व्हेरिएबल शिल्लक राहील. पण एकाच वेळी जर आपण a ची व्हॅल्यू 0 घेतली आणि b ची पण व्हॅल्यू 0 घेतली तर अर्थ काय होईल? फर्स्ट टर्म 0 येईल. ओके, b इंटू y म्हणजे 0 इंटू y हा सुद्धा 0 येईल, प्लस c इज इक्वल टू 0 येईल. म्हणजे ह्या ठिकाणी x हा व्हेरिएबल पण गेला, y हा व्हेरिएबल पण गेला, म्हणजे एकही व्हेरिएबल राहत नाही. म्हणून कंडिशन काय मेन्शन केलेली आहे? एबीसी आर रियल नंबर्स. एबीसी हे रियल नंबर्स आहेत, पण त्यामध्ये a आणि b ची व्हॅल्यू ही 0 नको आहे. एकाच वेळी 0 नकोय. ऍट द सेम टाइम दोघांची व्हॅल्यू 0 नकोय. का? तर एकाच वेळी दोघांची व्हॅल्यू 0 घेतली तर त्या इक्वेशन मधून व्हेरिएबल एलिमिनेट होईल. एलिमिनेटचा अर्थ काय? त्या इक्वेशन मधून ते व्हेरिएबल निघून जाईल. मग ह्या इक्वेशनला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा मीनिंग राहणार नाही. म्हणून कंडिशन काय दिलेली आहे? तर a आणि b हे नॉन झिरो नंबर्स पाहिजे. ठीक आहे. आता आपण जनरल फॉर्म पाहिला, पण तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल, आता एकाच वेळी आपण दोन इक्वेशन्स घेणार, ते दोन इक्वेशन्स आपण सॉल्व्ह करणार, मग एका इक्वेशनचे सोल्युशन्स काढणार, दुसऱ्या इक्वेशनचे आपण सोल्युशन्स काढणार, अशा आपल्याला किती सोल्युशन्स काढावे लागतील आणि मग दोघांचं सोल्युशन आपल्याला एकत्र काढावं लागेल. बरोबर आहे. प्रत्येकाच्या मनात ही शंका आली असेल. पण आता आपण जो नेक्स्ट पॉइंट पाहणार आहोत तो त्याच्याशी रिलेटेड आहे. मीन्स मेथड ऑफ सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. आता तुमच्या मनात जी शंका आली की आपण सोल्युशन्स काढतच बसायचं का? तर नाही. तर ह्या एकाच वेळी आपण दोन इक्वेशन्स विचारात घेतले तर त्याच्यासाठी आपल्याला काही मेथड्स आहेत. मीन्स हिअर वी सी मेथड्स ऑफ सॉल्विंग द सायमल्टेनियस इक्वेशन्स. कोणते मेथड्स आहेत? हिअर फर्स्ट मेथड is the elimination method of solving simultaneous equation.
पहिल्या मेथडचं नाव आहे एलिमिनेशन मेथड. एलिमिनेट मीन्स रिमूव्ह. एलिमिनेशन मेथड म्हणजे एक व्हेरिएबल हा आपण त्या इक्वेशन मधनं रिमूव्ह करायचा आणि मग जो उरलेला व्हेरिएबल आहे त्याची व्हॅल्यू काढायची. फक्त मिनिंग तुम्ही लक्षात घ्यायचंय. आपण या मेथडनं एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे. सेकंड मेथड कोणती आहे? सबस्टिट्यूशन मेथड ऑफ सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन. सेकंड मेथडचं इन शॉर्ट मध्ये नाव आहे सबस्टिट्यूशन मेथड. सबस्टिट्यूशन म्हणजे काय? तर एका व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण ही सेकंड इक्वेशन मध्ये घालणार आणि मग त्या ठिकाणी आपण सेकंड व्हेरिएबल हा फाइंड आउट करणार. ह्याचा पण तुम्हाला मिनिंग पटकन लक्षात नाही येणार. ज्यावेळी आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू त्यावेळी तुम्हाला एलिमिनेशन मेथड म्हणजे काय किंवा सबस्टिट्यूशन मेथड म्हणजे काय हे तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. मग आता ह्या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल घेणार आहोत अँड सॉल्व्ह धिस एक्झाम्पल बाय एलिमिनेशन मेथड. आता आपण एक एक्झाम्पल घेऊन एलिमिनेशन मेथड म्हणजे काय हे पाहणार आहोत. सी, सॉल्व्ह द फॉलोइंग इक्वेशन. आता आपल्याला हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहे. सी, द फर्स्ट वन 3x plus y is equal to 5. This is our first equation. याला आपण इक्वेशन फर्स्ट म्हटलं. ठीक आहे. सेकंड इक्वेशन काय आहे? तर 2x plus 3y is equal to 1. This is our second equation. बघा, आता आपण फर्स्ट इक्वेशन सेकंड इक्वेशन सेपरेटली मांडलेत आणि सॉल्व्ह करा. सॉल्व्ह करायचा अर्थ काय? तर आपल्याला इथे x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ठीक आहे. आणि मेथडचं नाव काय आहे? एलिमिनेशन मेथड. एलिमिनेट म्हणजे एक व्हेरिएबल आपण काढून टाकायचं. बघा, आता एक व्हेरिएबल काढून टाकायचं असेल तर याला पॅरलल नाव आहे इक्वेटिंग कोएफिशियंट मेथड. याला आपण अजून एक नाव देऊ शकतो, इक्वेटिंग कोएफिशियंट मेथड. इक्वेटिंग म्हणजे काय? तर असा व्हेरिएबल, एक व्हेरिएबल घ्यायचा. आता ह्या दोन्ही इक्वेशन जर आपण पाहिले तर दोन्ही इक्वेशन मध्ये एक्स आणि वाय व्हेरिएबल आहे. मग तो एक्स व्हेरिएबलचा कोएफिशियंट इक्वल करायचा किंवा वाय व्हेरिएबलचा कोएफिशियंट इक्वल करायचा. बघा, एलिमिनेशन मेथड म्हणजे काय? तर इक्वेटिंग कोएफिशियंट मेथड. तर त्यामध्ये आपण एका व्हेरिएबलचा कोएफिशियंट इक्वल करणार. बघा, एक्सचा व्हेरिएबल आपण इक्वल करू शकतो. कसा काय? तर फर्स्ट इक्वेशन मध्ये 3 आहे. मग 3 ने आपण सेकंड इक्वेशनला मल्टिप्लाय करू शकतो आणि सेकंड इक्वेशनचा कोएफिशियंट 2 आहे. 2 ने आपण फर्स्ट इक्वेशनला मल्टिप्लाय करू शकतो. बघा, इथं 2 वेळा मल्टिप्लिकेशन आलं. आणि y चा विचार केला तर इथं 3y आहे. म्हणजे y च्या ठिकाणी आपण जर 3 ने मल्टिप्लाय केलं तर y चा कोएफिशियंट सारखा येऊ शकतो. बघा, मग कुठली मेथड सोपी आहे? x चा कोएफिशियंट इक्वल करणं सोपं आहे का y चा कोएफिशियंट इक्वल करणं सोपं आहे? वायचा. का? तर एकाच ठिकाणी आपल्याला एकाच वेळी मल्टिप्लिकेशन करायचंय. बरोबर आहे. म्हणजे दोन इक्वेशन्स आपण पाहिले. कुठलं सोपं वाटतं या ठिकाणी आपल्याला? वायचा कोएफिशियंट इक्वल करायला सोपं वाटतं. म्हणून आता ह्या ठिकाणी आपण कसा करणार तो इक्वल? तर फर्स्ट इक्वेशनला जर आपण 3 ने मल्टिप्लाय केलं तर वायचा कोएफिशियंट इक्वल येऊ शकतो. मग आता आपण ती नोटिफिकेशन इथं देऊ. मल्टिप्लाय बाय 3 टू इक्वेशन फर्स्ट. बघा, आपण इक्वेशन फर्स्टलाच का मल्टिप्लाय करतोय? कारण सेकंडला 2y आहे आणि फर्स्ट इक्वेशन मध्ये 3y आहे आणि फर्स्ट इक्वेशन मध्ये पण आपण 3y आणू शकतो. कसं काय? तर 3 ने मल्टिप्लाय केल्यावर. तर फक्त y ला मल्टिप्लाय करायचं नाही, तर फर्स्ट इक्वेशन मध्ये ज्या प्रत्येक टर्म आहे त्या प्रत्येक टर्मला 3 ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 3x into 3 is equal to 9x प्लस y into 3 is equal to 3y प्लस 3y झाला. ठीक आहे. आणि 5 into 3 म्हणजे 15 झाला. बघा, तेच इक्वेशन आहे. म्हणजे इक्वेशन फर्स्टच आहे. फर्स्टला आपण काय केलं? 3 ने मल्टिप्लाय केलं. बरोबर आहे. 3 ने मल्टिप्लाय केल्यावर इक्वेशन काय मिळालं आपल्याला इथे? 9x प्लस 3y इज इक्वल टू 15. हे झालं आपलं इक्वेशन थर्ड. बघा, फर्स्ट इक्वेशनला म्हणजे पहिल्याच इक्वेशनला आपण मॉडिफाय केलं. सेकंड इक्वेशनला आपण मॉडिफाय करतोय का? सेकंड इक्वेशनला मॉडिफाय करायची गरज आहे का? नाही. मी सेकंड इक्वेशन आहे असं घेतलं. 2x प्लस 3y इज इक्वल टू 1. हे आपलं सेकंड इक्वेशन आहे. बघा, आता कोणाचे व्हेरिएबल्स आपण इक्वल केले?
कोणाचे कोएफिशियंट y चे आपण कोएफिशियंट इथे इक्वल केले. ठीक आहे. आता दोघांचं साइन विचारात घ्यायचं. प्लस आणि प्लस आहे. मग हे दोघं कधी कॅन्सल होऊ शकतात? म्हणजे 3y आणि 3y कधी कॅन्सल होऊ शकतात? ऍडिशन केलं कॅन्सल होऊ सबट्रॅक्शन शकतात. मायनस केल्यावर. मायनस केलं. बघा मग आता ही एक प्रॉपर्टी आहे. जर दोघांना सेम साइन असेल तर आपण सबट्रॅक्शन करायचं एलिमिनेशन साठी. ठीक आहे. आता इथे मग आपण लिहिणार सबट्रॅक्ट इक्वेशन 3 and 4. सॉरी 3 and 2 म्हणजे सेकंड आणि थर्ड जे इक्वेशन तयार झालंय त्या दोन्ही इक्वेशनचं आपण इथं सबट्रॅक्शन करणार. ठीक आहे. आता दोन्ही इक्वेशन्स इथं लिहून घेऊ. 9x plus 3y is equal to 15. सेकंड इक्वेशन आपलं आहे 2x plus 3y is equal to 1. दोघांचं सबट्रॅक्शन करायचंय. बघा पॉलिनॉमियल्स मध्ये आपण सबट्रॅक्शन ऑफ पॉलिनॉमियल्स पाहिलंय. सेम प्रॉपर्टी यूज करायची आपल्याला. सबट्रॅक्शन करताना आपण सेकंडचं इक्वेशन आहे त्यातील प्रत्येक टर्मचं साइन चेंज करायचं. हे विसरायचं नाही. ऍडिशनला साइन चेंज करत नाही पण सबट्रॅक्शनला आपल्याला साइन चेंज करावे लागतात. म्हणजे इथे जो आहे +2 चा झाला -2. ठीक आहे. आता विचारता आपण काय घेणार? -2 ही टर्म विचारात घेणार. +3y चा चेंज होईल -3y आणि 1 चा चेंज होईल -1. बघा आता आपल्याला ऍडिशन सबट्रॅक्शन सेम साइन डिफरंट साइन पाहून करायचं आहे. 9x - 2x आन्सर किती येईल? 9x - 2x. बोला 7x आलं. ठीक आहे. 7x 3y - 3y किती येईल? 0. म्हणजे हे कॅन्सल झाले. ठीक आहे. इज इक्वल टू 15 - 1 किती येईल? 14 आलं. ठीक आहे. आता 7x इज इक्वल टू 14 म्हणजे x इज इक्वल टू किती येईल? 14/7. x is equal to 2. बरोबर आहे. आता बघा एक व्हेरिएबल आपल्याला मिळाला म्हणजे एकाची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आता नेक्स्ट स्टेप काय? आता जी व्हॅल्यू मिळालेली आहे ती आपण कोणत्याही इक्वेशन मध्ये घालू शकतो. कोणत्याही इक्वेशन मध्ये म्हणजे कोणत्या? फर्स्ट, सेकंड किंवा थर्ड तिन्ही इक्वेशन पैकी कोणत्याही इक्वेशन मध्ये घालू शकतो. आता सोपं इक्वेशन आपल्याला कुठलं वाटतंय जास्त बघा बरं. फर्स्ट इक्वेशन इझी आहे का सेकंड आहे? फर्स्ट वन आहे. ओके. मीन्स वी सबस्टिट्यूट धिस व्हॅल्यू. सबस्टिट्यूट x is equal to 2 in equation first. जो फर्स्ट इक्वेशन आहे त्या फर्स्ट इक्वेशन मध्ये आपण ही व्हॅल्यू घेणार. फर्स्ट इक्वेशन काय आहे बघा बरं. इक्वेशन्स पहा त्यात फर्स्ट इक्वेशन कोणतं आहे? 3x plus y is equal to 5. ठीक आहे. आता या इक्वेशन मध्ये ही आपण x ची व्हॅल्यू घालायची. x ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली? 2. means 3 into 2 plus y is equal to 5. 3 2s are 6. 6 plus y is equal to 5. मग y ची व्हॅल्यू काय येईल? y is equal to 5 minus 6 होईल बघा. म्हणजे y किती आला इथे? y is equal to -1. बघा म्हणजे सोल्युशन काय मिळालं इथं आपल्याला? x is equal to 2 and y is equal to -1. बघा आता सोल्युशनचा अर्थ काय? तर ह्या दोन्ही व्हॅल्यू आपल्या दोन्ही इक्वेशनला सॅटिस्फाय करतात. पहा पडता x ची व्हॅल्यू 2 घ्या, y ची व्हॅल्यू मायनस घ्या, फर्स्ट इक्वेशन मध्ये घाला. 3 2s are 6. 6 minus 1 5 झालं का सॅटिस्फाईड? चला त्याच व्हॅल्यू सेकंड इक्वेशन मध्ये घ्या. 2 2s are 4 प्लस 2 2s are 4 प्लस 3 into -1 -3 म्हणजे 4 - 3 किती आला? 1 आला. म्हणजे अर्थ काय झाला की एकाच वेळी आपण दोन इक्वेशन्स विचारात घेतले आणि दोन्ही इक्वेशनचं एक कॉमन आपल्याला सोल्युशन मिळालं. सोल्युशन काय आलं? तर x is equal to 2 आणि y is equal to -1. पण मेथड कोणती घेतली आपण? एलिमिनेशन मेथड. एलिमिनेशन म्हणजे याला एलिमिनेशन मेथडच का म्हटलं? तर ह्या ठिकाणी आपण y हा व्हेरिएबल एलिमिनेट केला बघा.
जे एका व्हेरिएबलची व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची असेल तर जो काही सेकंड व्हेरिएबल असेल किंवा फर्स्ट व्हेरिएबल असेल त्या दोन्हीपैकी एखादा व्हेरिएबल आपल्याला एलिमिनेट करावा लागतो. आणि इथं आपण y हा व्हेरिएबल एलिमिनेट केलाय. म्हणजेच मेथडचं नाव काय आलं? एलिमिनेशन मेथड ऑफ सॉल्व्हिंग सायमल्टेनियस इक्वेशन. मेथड समजलीये का? समजली असेल तर आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ. We see here one more example. Solve this example by elimination method. आता आपण elimination method चा example घेतो. See the first equation 3x minus 4y minus 15 is equal to 0 and y plus x plus 2 is equal to 0. आता हे दोन इक्वेशन दिले पण स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपल्याला पाहिजे असेल तर जो कॉन्स्टंट टर्म आहे तो कॉन्स्टंट टर्म आपल्याला राईट साइडला घ्यावा लागेल. म्हणजे फर्स्ट इक्वेशन इथं काय येईल? 3x minus 4y is equal to 15. This is our first equation. हे झालं आपलं फर्स्ट इक्वेशन. आता सेकंड इक्वेशन काय येईल सांगा बरं? स्टँडर्ड फॉर्म मध्ये घ्यायचंय म्हणजे x हा पहिला आला पाहिजे. सेकंड इक्वेशनचं स्टँडर्ड फॉर्म x काय? plus y is equal x plus X y. plus y is equal to -2. येस करेक्ट, -2. हे झालं आपलं सेकंड इक्वेशन. ठीक आहे. आता आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिले. आता बघा बरं आपल्याला एलिमिनेशन मेथड करायची म्हणजे एका वेळी एक व्हेरिएबल काढून टाकायचं. आता कोणता व्हेरिएबल काढणं सोपं आहे? बोला. तुम्ही म्हणाल दोन्ही आपण काढू Y. शकतो. बघा x पण काढू शकतो मल्टिप्लाय बाय 3 करून, y पण काढू शकतो मल्टिप्लाय बाय 4 करून. मग आता मला सांगा दोन पॉलिनॉमियल्स मध्ये किंवा दोन इक्वेशन्स मध्ये ऍडिशन करणं सोपं आहे का सबट्रॅक्शन करणं सोपं आहे? addition. बरोबर. मग आता इथं आपण डिसाइड करू की आपल्याला y हा एलिमिनेट करायचा आहे. कोणता व्हेरिएबल पहिला एलिमिनेट करायचा आहे? y हा व्हेरिएबल एलिमिनेट करायचा आहे. मग y चा कोएफिशियंट इक्वल आहे का सेकंड इक्वेशन मध्ये? बघा बरं पहिल्या इक्वेशन मध्ये 4 आहे कोएफिशियंट, सेकंड इक्वेशन मध्ये 1 आहे. म्हणजे ह्या ठिकाणी सेकंड इक्वेशन मध्ये y चा कोएफिशियंट हा आपल्याला 4 आणायचा आहे. म्हणजे आपण काय करणार की सेकंड इक्वेशनला 4 ने मल्टिप्लाय करणार. ठीक आहे. मीन्स वी राईट हिअर मल्टिप्लाय बाय 4 टू इक्वेशन सेकंड. सेकंड इक्वेशनला आपण 4 ने मल्टिप्लाय करणार. काय इक्वेशन तयार होईल बघा बरं? 4 into x 4x plus 4 into y 4y is equal to 4 into -2 -8. ओके. दिस इज अवर इक्वेशन 3. बघा आता इक्वेशन 3 घेतलेलं आहे म्हणजे आपण सेकंड इक्वेशन पासून थर्ड इक्वेशन तयार केलं पण फर्स्ट इक्वेशन ऍज इट इज आहे म्हणून पुन्हा मी फर्स्ट इक्वेशन ऍज इट इज घेतलेलं आहे. आता का घेतलं तर याच्यामध्ये आपल्याला ऍडिशन करायची का सबट्रॅक्शन करायचं हे पाहायचंय. सी बोथ द इक्वेशन्स. कोणाचा व्हेरिएबल इक्वल केला आपण? सॉरी कोणाचा कोएफिशियंट इक्वल केला? Y. y. ठीक आहे. Y. 4y आणि 5y हे दोन कोएफिशियंट आहेत. बरोबर आहे. आता दोघांचं बघा 4y म्हणजे +4 आणि -4 आहे. साइन डिफरंट आहे मग हे कधी कॅन्सल होऊ शकतील? Addition केल्यावर. ऍडिशन केल्यावर. ओके. सो हिअर वी ऍड द अबो इक्वेशन्स. मीन्स वी राईट हिअर ऍडिंग इक्वेशन 1 and 2. आपण हे दोन इक्वेशन्स ऍड करणार. मीन्स 4x plus 4y is equal to -8. Again 3x minus 4y is equal to 15. बघा ऍडिशन करायचे आहे. ऍडिशनला साइन चेंज करायचे नाही. 4x plus 3x किती येईल ऍडिशन? 7x. 7x. 4y minus 4y हे कॅन्सल झाले डिफरंट साइन आहे म्हणून. आणि -8 +5 मीन्स -8 plus 15 किती आन्सर येईल? +7. 7 येईल. ठीक आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू किती येणार? x is equal to 7/7 मीन्स x is equal to 1. आता बघा एका व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळाली. पुढे काय करणार आपण? सेम. Substitute the value of x. येस सबस्टिट्यूट x is equal to 1 इन कोणतं इक्वेशन सोपं वाटतंय आपल्याला?
सेकंड वाटतंय मला, म्हणून मी इथं सेकंड इक्वेशन घेतली. कोणत्याही इक्वेशन मध्ये तुम्ही घालू शकता. फर्स्ट मध्ये घालू शकता, सेकंड मध्ये घालू शकता, थर्ड मध्ये घालू शकता. आता मी इथं फर्स्ट इक्वेशन घेतली. x प्लस वाय इज इक्वल टू -2. म्हणजे आता x च्या ऐवजी मी काय घेणार इथे 1 प्लस y इज इक्वल टू -2 मीन्स y इज इक्वल टू -2 प्लस बघा लेफ्ट साइड कडून राईट साइड केलाय म्हणजे तो मायनस झाला. म्हणजे y ची व्हॅल्यू इथे काय आली y इज इक्वल टू 3 -3. -3. ठीक आहे, म्हणजे सोल्युशन काय आलं बघा बरं. x इज इक्वल टू 1 and y इज इक्वल टू -3. बघा हे दोन्ही व्हॅल्यू सॅटिस्फाईड करतात का गिवन इक्वेशनला. x ची व्हॅल्यू 1 घेतली 3 झाला, 3 1 जा 3 मायनस इथं y ची व्हॅल्यू -3 आहे म्हणजे मायनस मायनस झाला प्लस 12 झाला. 3 प्लस 12 15. 15 मायनस 15 0 आलं. सेकंड इक्वेशन मध्ये व्हॅल्यूज घालून बघा. x ची व्हॅल्यू 1 घेतली, y ची व्हॅल्यू मी -3 घेतली. 1 मायनस 3 आन्सर किती येईल -2. म्हणजे हे सोल्युशन काय आहे तर दोन्ही इक्वेशनला सॅटिस्फाईड करतं. मीन्स द व्हॅल्यू फॉर द गिवन इक्वेशन दॅट इज x इज इक्वल टू 1 अँड y इज इक्वल टू -3. पण कुठल्या मेथडनं आपण सॉल्व्ह केलेला आहे. वी सॉल्व्ह दिस इक्वेशन बाय एलिमिनेशन मेथड. आले का लक्षात. पहा बरं एक्झाम्पल. हो मॅडम. ओके ठीक आहे. आज आपण इथे एलिमिनेशन मेथड पाहिलेली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सेकंड मेथड आहे सबस्टिट्यूशन मेथड ऑफ सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन्स पाहणार आहोत. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.